वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. जसं आपण गणेशाला पहिल्यांदा श्री गणेशा करतो कुठल्याही कामाची सुरुवात करताना, तसं अधिक मासाची सुरुवात मी माझ्या श्री गणेशापासून करत आहे मंडळी. का माहिती आहे का? तर कुठलंही काम आपण करत असताना श्री गणेशाय नमः म्हणून करतो. तर मी अधिक मास चालू होऊन आता तब्बल मला वाटते 15 दिवस झाले. तर आज चतुर्थी आहे, मग मी धोंड्याला सुरुवात करत आहे. पण मी चतुर्थी दिवशी धोंडे केले मंडळी. का? तर माझ्या गन्नू साबला अगोदर धोंडे दाखवून मग बाकी सगळ्या देवाला, माणसांना, नातेवाईकांना करायचं असं मी ठरवलं. आणि मग चतुर्थी दिवशी मस्तपैकी सुंदर असे मी धोंडे केले. आज ठरवलं माणसाला धोंडे दान केल्यापेक्षा आपण पहिले देवाला करावे. तर आज मी लातूरमधल्या पूर्ण माझे जेवढे काही ग्रामदेवत आहेत तेवढ्यांना धोंडे दाखवायचं, नैवेद्य धोंड्याचा करायचं असं ठरवले. आणि चतुर्थीच्या 6 वाजता मी हे धोंडे करायला चालू केले. कारण चतुर्थी उशिरा होती. म्हटलं चला आज आपण चतुर्थीचा मुहूर्त गाठून सगळ्या देवांना धोंड्याचं मिष्टान्नाचं भोजन देऊया म्हणून मस्तपैकी सुंदर असे धोंडे करत आहे. मी धोंडे पुरणाचे केले नाही मंडळी. का? तर पुरणाचे पुरण ओलं असतं आणि मग ती तळलं तेल लागले की अजून थोडं म्हणजे वेगळं लागतं. मला तरी लागतं, आता ज्याची त्याची आवड आहे. म्हणून मी रव्याचे धोंडे केले. रव्याचा सुंदर बाकूर तयार केला आणि हे मी धोंडे करत आहे. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. रवा आपण करंज्याचा बाकूर करतो ना, करंज्याचा बाकूर करायचं आणि त्या पद्धतीचे धोंडे करायचं. कारण जे मला आवडतं ना तेच मी पण देवाला देते बघा. असं नाही की पुरणाचे ओलं कीच पुरण घालायचं, मध्ये निबरढक धोंडे तळायचं आणि खा देवा म्हणायचं. नाही, मला जसं एकदम क्वालिटीचं खायला आवडतं त्याच क्वालिटीचं मी देवाला देत असते. म्हणून आज मी गन्नू साबला धोंडेदान करायचं ठरवलं आणि चतुर्थीचा मुहूर्त साधला. आणि मग म्हणलं चला 6च्या नंतर आपण 8-9ला धोंडे सगळ्या देवांना नैवेद्य दाखवून यावं. संध्याकाळी घरी स्वयंपाक करून चतुर्थी सोडता येतंय म्हणून हे मी धोंडे करत आहे. तुम्हाला जर माझे धोंडे आवडले, खाताय ना, माझ्या गन्नू साबला तर नक्की धोंडे आवडणार. मग आता तुम्हाला आवडतेत नाही आवडतेत सांगा, त्या पद्धतीचे करू आपण. म्हणून मग मी आज मस्तपैकी धोंडे करायचं ठरवलं. आणि मंडळी तुम्हाला सांगते 3 वेळेस धोंडे करायची पद्धत असते म्हणे. केलं तर एकदा किंवा मग 3दा करावं लागते. म्हणून मी म्हणलं की हे माझे धोंडे तळून रेडी झालेले आहेत बघा. असे सुंदर इतके मस्त खुसखुशीत लाल बारीक गॅसवर तळून मी आणि एकदाच 10-12 टाकले की तळल्या जात नाहीत. म्हणून 4 धोंडे टाकून असं कडक मस्त तळून घेतलेले आहेत. आणि आता धोंडे पूर्ण झाले. चलो आता जायचं आपण गन्नू साबकडे, म्हणजेच गणपती मंदिरला. गणपती मंदिर लातूरचा सगळ्यात जुना पुरातन काळातल्या मंदिरला जायचं ठरवलं. आणि का? तर माझी श्रद्धा आहे त्या गणपतीवर. गेले 10 वर्ष झालं आम्ही गणपती चौकातल्या सिद्धेश्वरच्या अलीकडच्याच गणपतीला जातो. अशा प्रकारे मस्तपैकी मी आणि यश गणपतीला निघालो. आणि निघाल्याच्या नंतर वाटणं म्हणलं चला एक व्हिडिओ करावा. मस्तपैकी सुंदर वातावरण तर इतकं सुंदर होतं. 7चा टाईम होता. मस्तपैकी अंधार थोडा, उजेड थोडा, शांतता मस्तपैकी. एकतर ऊन होतं, थंडगार आभाळ आलेलं, इतका सुंदर मौसम होता की विचारता सोय नाही. आणि मनातनं गाणं मी पुटपुटलं. आज मौसम बड़ा बेईमान है, बड़ा बेईमान है आज मौसम, आने वाला कोई. कोण येणार आहे मंडळी? आपण आपलेच. गन्नू साबकड मी चालले बघा. आणि एका 2च मिनिटात एवढी गर्दी झाली स्टँड समोर की विचारता सोय नाही. बापरे, लातूरमध्ये पण आता पुण्या मुंबईसारखं वातावरण झालंय. आता काय करावं हे मी म्हटलं बापरे, इकडं पाऊस पडला की काय.
तर नाही, वातावरण पावसाचं होतं पण पाऊस पडलेला नव्हता, पाईप फुटलेला होता. आमची नगरपालिका लातूरची अशी आहे बघा. हां, मग तिथून आम्ही किसनरावच्या इथून मस्तपैकी हे घेतलं मोतीचूर. आज चतुर्थीचं मोतीचूर आवडतो गन्नू साहेबला म्हणून मोतीचूर पण घेतलं. आणि शेवटी आम्ही गन्नू साहेबच्या मुशकजी जवळ आलो ना. मुशकजी म्हणत होते, काय आणली ग सरू तुम्हाला खायला? म्हणून गन्नू साहेबसाठी मोतीचूर. आणि दुसरं काय आणलं माहिती का? धोंडे. आमच्या ताई हसल्या, बाई ताई साहेबाचं लय राहते बघा, लय करेक्ट ॲक्युरेट राहते म्हणून हसत होत्या. एवढ्या लांबून येतात बघा म्हणून सगळ्या बायकांना सांगत होत्या. घर कुठं? पाण्याच्या टाकीला. येतात कुठं? सिद्धेश्वरजवळ. खूप लांबून ताई येतात म्हणून त्यांनी आम्हाला पर्सनली दर्शन करायला लावतात बरं का. जरी एंट्रीमध्ये नसली तरी पण फोटो काढायला, व्हिडिओ करायला अजिबात का म्हणत नाहीत का? तर त्यांनी हौसनं खूप लांबून येतात म्हणून. हे यशचं चालू होतं गन्नू मुशकजीसोबत खेळणं. इतकं खेळतो त्यांना मुशकजीसोबत की विचारता सोनी. आणि मुशकजी पण त्यांच्याशी बोलतात बरं का यशसोबत. छानपैकी दोघाचं काहीतरी कान गोष्ट म्हणतात ह्याला, कान मंत्र देत होते एकमेकाला. काहीतरी बोलला, सांगितला. माझ्या चाड्या करत असं नाही, असं म्हणली तसं म्हणली म्हणून मावशीनं म्हणल्या यशला, ये रे बाळा मध्ये ये. मी म्हणलं नको, सगळे काय म्हणतील मावशी, गर्दी आहे, बाहेरूनच दर्शन घेतो म्हणलो. आणि मस्तपैकी गन्नू साहेबला धोंड्याचं नैवेद्य दाखवून गन्नू साहेबाला सांगितलं, महिना चालू झाला तरी मी माझ्या धोंड्याची सुरुवात माझ्या गन्नू साहेबापासून केली. म्हटलं तरी पण मावशीनं ऐकलं नाही. यशला मध्ये बोलवून हे फोटो काढल्या मस्तपैकी. गणपती मंदिरात आलं की एक वेगळीच वाईब असती मंडळी, काय सांगू तुम्हाला. काय नाही, एवढं प्रसन्न वाटतं. आणि इथल्या पुजारींताई ज्या आहेत त्या एवढ्या लवली आहेत की विचारता सोयी. इतक्या रिस्पेक्टनी बोलतात. नाहीतर कुठल्याही मंदिरामधले पुजारी एवढे रॅश आणि दंड असतात की विचारता सोय नाही बरं का. माझ्या अनुभवानुसार तर तुम्ही फोटोज का काढता, व्हिडिओज का करता, असं का केलं, तसं का केलं, पण मावशी एवढं प्रेमाने बोलतात, या बसा म्हणतात की विचारता सोय नाही. मन भरून येतं मावशीला बघितलं की. मग तिथून निघालो आम्ही देशपांडे गल्लीतल्या देवीला. मंडळी, आमच्या लातूरचं एक ख्याती आहे बरं का. सगळेजण म्हणतात तुळजापूरच्या देवीचं हे ठाण आहे, देशपांडे गल्लीतली देवी म्हणजे. म्हणून मग मी आज तुम्हाला माहिती आहे का, डब्बा भरून धोंडे घेतले. सगळ्या देवाला 5 लातूरमधल्या धोंडे दान करायचं ठरवलं. आणि हे परडीमध्ये मी आज जसं म्हणजे तुळजापूरच्या देवीलाच मी धोंडे दाखवल्यासारखे झाले बरं का. म्हणजे तसं नाही बरं का, धोंडे म्हणजे हे अधिक मासातला एक मिष्टान्नाचा भोजनाचा प्रकार आहे. म्हणून देवीला पण इतकं मस्त वाटलं. देवीच्या मंदिरात तर कुणीच नव्हतं. मस्तपैकी देवीला परडीमध्ये 5 धोंडे ठेवले, नमस्कार केला, सुंदरपैकी माता राणीचं दर्शन केलं. आणि माता राणीला पण सांगितलं मी, चल शुक्रवारी धोंडे जेवण करणाऱ्या ये माय म्हणून.